ब्रह्मांड नायक भगवान शिवशंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. या मंगल दिनी संपूर्ण भारतवर्षातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये भक्ताचा जनसागर लोटतो. परंतु नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर हे स्थान इतर ज्योतिर्लिंगाच्या तुलनेत अत्यंत वेगळे आणि विशेष मानले जाते. या स्थानाचे आध्यात्मिक वैभव जितके थोर आहे, तितकीच येथील मंदिराची आणि मुख्य लिंगाची रचना विस्मयकारक आहे. आज आपण याच अद्वितीय रचनेचा सखोल आढावा घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. त्र्यंबकेश्वर हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे. पौराणिक कथानुसार हे तेच स्थान आहे जिथे महर्षी गौतम ऋषींनी कठोर तपस्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि गंगा मातेला पृथ्वीवर आणण्यासाठी प्रार्थना केली. ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगांमधून उगम पावणारी गोदावरी या मंदिराच्या सानिध्यातून वाहते. या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसरात मंदिराचे काळ्या पाषाणातील रूप एखाद्या तेजस्वी मुकुटासारखे उठून दिसते. साधारणपणे सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये केवळ भगवान शिव विराजमान असतात, परंतु त्र्यंबकेश्वरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं वास्तव्य एकाच लिंगात आहे. येथे जमिनीच्या पातळीवर एक छोटा खड्डा आहे, त्यामध्ये 3 लहान अंगठ्यांसारखी लिंगे आहेत. ही 3 लिंगे म्हणजे सृष्टीचे उत्पत्तीकर्ते ब्रह्मा, पालनकर्ते विष्णू आणि विनाशक शिव यांचे प्रतीक मानले जातात. अशी रचना जगात अन्यत्र कुठेही आढळत नाही. त्र्यंबकेश्वरची लिंगाची रचना विज्ञानालाही थक्क करणारी आहे. येथील मुख्य लिंगाच्या आतून नैसर्गिकरित्या पाण्याची धार सतत वाहत असते. याला गोदावरीचा उगम किंवा गुप्त प्रवाह म्हटले जाते. जमिनीच्या खाली असलेल्या या लिंगावर सतत पडणारी पाण्याची धार हे दर्शवते की निसर्ग स्वतः भगवान शिवाला अभिषेक घालत आहे. हे पाणी कुठून येते याचे रहस्य आजही भाविकांसाठी श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे सध्याचे भव्य स्वरूप पेशवे काळात, विशेषतः नानासाहेब पेशव्यांनी बांधलेले आहे. हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणाने बनवलेले आहे. त्यावर अतिशय सूक्ष्म आणि कलाकुसरीचे कोरीव काम करण्यात आलेले आहे. मंदिराची मांडणी हेमाडपंथी शैलीची आहे. त्याचा विस्तार आणि उंची पाहून त्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीची कल्पना येते. मंदिराच्या चारी बाजूंना असलेल्या उंच भिंती आणि भव्य प्रवेशद्वार एक प्रकारची सात्विक ऊर्जाच निर्माण करतात. मंदिराचे शिखर हे अतिशय उंच आणि आकर्षक आहे. त्यावर सोन्याचा कळस विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेला भव्य नंदी मंडप आणि त्यातील दगडी नंदीची मूर्ती हे भाविकांचे लक्ष वेधून घेतात. नंदीचे तोंड थेट गर्भगृहातील लिंगाकडे आहे. भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात. ही रचना अशी आहे की सभा मंडपातून गर्भगृहाचे दर्शन घेताना एक प्रकारची एकाग्रता साधली जाते. त्र्यंबकेश्वरच्या लिंगावर रोज सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर एक विशेष रत्नजडित सुवर्ण मुकुट चढवला जातो. हा मुकुट पांडव काळातील असल्याचा उल्लेख काही कथांमध्ये आढळतो. या मुकुटावर हिरे, माणिक आणि पाचू यांसारखी मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी या मुकुटाची शोभा पाहण्यासारखी असते. हा मुकुट केवळ देवाचा साज नसून तो त्र्यंबकेश्वरच्या ऐश्वर्याचं प्रतीक आहे. मंदिराच्या रचनेचा विचार करताना जवळच असलेला कुशावर्त तीर्थाचा उल्लेख टाळता येणार नाही. गौतम ऋषींनी कुश म्हणजेच दर्भा लावून गंगा अडवली होती, म्हणूनच याला कुशावर्त म्हणतात. मंदिरात दर्शनासाठी जाण्यापूर्वी या तीर्थात स्नान करण्याची परंपरा आहे. मंदिराची रचना आणि या तीर्थाची रचना एकमेकांना पूरक आहे. संपूर्ण परिसर एका ऊर्जा चक्रासारखा अनुभवता येतो. जेव्हा भाविक गर्भगृहात प्रवेश करतात तेव्हा त्यांना जमिनीच्या खाली असलेल्या त्या पवित्र लिंगाचं दर्शन होतं. तिथे असलेला अंधार आणि केवळ दिव्यांचा प्रकाश एक गूढ पण शांत अनुभव देतो. त्रिमूर्तीच्या त्या लिंगातून निघणारी स्पंदने मनाला उभारी देतात. या गर्भगृहाची रचना अशा प्रकारे केली आहे की तिथे होणारा मंत्रोच्चार पूर्ण मंदिरात प्रतिध्वनित होतो, ज्यामुळे भक्तांना ध्यानावस्थेत गेल्याचा भास होतो. भारतीय मंदिरांच्या रचनेत खगोलशास्त्राचा मोठा वाटा असतो. त्र्यंबकेश्वर मंदिराचे द्वार पूर्व दिशेला असून सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे मंदिराच्या कळसाला स्पर्श करतात. ही रचना केवळ प्रकाश मिळवण्यासाठी नसून सूर्य आणि शिव यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी आहे. ऋतूंच्या बदलानुसार मंदिराच्या गाभाऱ्यातील तापमान संतुलित राहते. हे इथल्या दगडी बांधकामाचं वैशिष्ट्य आहे. त्र्यंबकेश्वरच्या रचनेचा आणि स्थानाचा संबंध थेट कुंभमेळ्याशी आहे. दर 12 वर्षांनी जेव्हा बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा तिथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या काळात त्र्यंबकेश्वरच्या क्षेत्रातील आध्यात्मिक शक्ती कोटीपटीने वाढते असं म्हटलं जातं. या रचनेमुळेच त्र्यंबकेश्वरला दक्षिण भारताची काशीही म्हटलं जातं, जिथे पितृदोष शांती आणि नारायण नागबली यांसारखे विधी केले जातात. इतर मंदिरांमध्ये शिवलिंग हे उंचावर किंवा पिंडीच्या स्वरूपात वर असते, पण येथे ते खोलगट भागात आहेत. हे मानवी जीवनातील नम्रता दर्शवते. पाणी सतत वाहत राहणे हे जीवनातील प्रवाहाचे प्रतीक आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या पर्वत रांगा जणू काही महादेवाची जटा पसरल्यासारख्या वाटतात. या नैसर्गिक रचनेमुळे त्र्यंबकेश्वर हे केवळ मंदिर
मंदिर न राहता ते निसर्गदत्त शक्तिपीठ बनलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघते. मंदिराच्या शिखरापासून ते गाभाऱ्यापर्यंत केलेली रोषणाई मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. या दिवशी त्रिमूर्तींच्या लिंगाला विशेष अभिषेक केला जातो. ब्रह्मगिरी पर्वतावर या दिवशी हजारो भाविक प्रदक्षिणा घालतात, ज्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर चैतन्याने भरून निघतो. आजच्या आधुनिक काळातही त्र्यंबकेश्वर मंदिराचे दगडी बांधकाम अभेद्य आहे. अनेक भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती येऊनही मंदिराच्या वास्तूला सध्या तडाही गेलेला नाही. छताचे वजन पिलर्सवर ज्या पद्धतीने विभागले आहे ते स्थापत्य कौशल्याचा उत्तम नमुना आहे. तसेच जमिनीखालील पाणी झिरपण्याची अवस्था अशा प्रकारे आहे की गाभाऱ्यात कधीही पाणी साचून राहत नाही. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या रचनेचा अभ्यास करताना त्यातील शिलालेखांचे आणि इतिहासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून ते मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारे स्मारक आहे. मंदिराच्या भिंतींवर असलेले कोरीव काम हे केवळ सजावट नसून त्यातून भारतीय पुराण कथांचं दर्शन घडतं. विशेष म्हणजे औरंगजेबाच्या काळात या मंदिरावर आघात करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मंदिराच्या अभेद्य रचनेमुळे आणि भाविकांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे याचं पावित्र्य अबाधित राहिलंय. नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला, तेव्हा त्यांनी या खात्रीने बांधकाम केलं की हे मंदिर पुढची अनेक शतके नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उभे राहील. या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला काळा पाषाण हा स्थानिक सह्याद्रीच्या खाणींमधून आणला गेला होता, जो अत्यंत कडक आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे आजही मंदिराच्या नक्षीकामाची धार कमी झालेली नाही. त्र्यंबकेश्वरच्या रचनेचे सर्वात मोठे गूढ म्हणजे गुप्तगंगा आणि तिच्या लिंगाशी असलेला संबंध. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ब्रह्मगिरी पर्वताच्या भूगर्भातून येणारे पाण्याचे झरे विशिष्ट दाबाने या लिंगाच्या ठिकाणी एकत्र येतात, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे प्रत्यक्ष गंगा मातेचे भगवान शंकराच्या जटेतून होणारे अवतरण मानले जाते. या प्रवाहामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात एक विशिष्ट आर्द्रता आणि थंडावा निर्माण होतो, जो ध्यानासाठी अत्यंत पोषक असतो. येथील पाणी कधीही आटत नाही, मग तो उन्हाळ्याचा कडक महिना का असेना. ही निरंतर वाहणारी जलधारा मानवी जीवनातील सातत्य आणि ईश्वराशी असलेलं अतूट नातं अधोरेखित करते. जेव्हा भक्त या जलाचा स्पर्श करतात, तेव्हा त्यांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक शुद्धीचाही अनुभव येतो. हेच या स्थानाचं सर्वात मोठं फलित आहे. त्र्यंबकेश्वरची ही सखोल माहिती आणि तिथली अनोखी रचना समजून घेतल्यावर हे लक्षात येतं की हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती, कला आणि अध्यात्माचं महान केंद्र आहे. महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होणे हे भाग्याचं लक्षण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित आशीर्वादाने मानवी जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊन शांती लाभते. तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला गेलाय का? तुमची जायची इच्छा आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.